चला, गुड मॉर्निंग पा. आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी जे हायब्रिड असेल पा मँगोचं. आता बऱ्याच वेळेस तुम्ही जर पाहिलं असेल की हायब्रिड जे असेल पा ते हायब्रिड कशा प्रकारचं असते, नेमके हायब्रिड म्हणजे काय हे आपण मी समजून सांगत. पण मँगो ज्यावेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस मँगो वरती जे प्रश्न असतात ते मॅक्सिमम जे काही व्हरायटीज असतील पा त्या व्हरायटीज वरती तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील पा जास्त करून. आता याच्यामध्ये आपण रट्टाही मारलेला असतो की शॉर्टकट बनवलेले असतात की डीएनए असेल, त्याच्यानंतर एनडीएम असेल, आरएस असेल. हे जे शॉर्टकट असतील पा हे तुम्ही बनवलेत, परंतु ऍक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये जातात त्यावेळेस हे शॉर्टकट सुद्धा कधी कधी आपल्याला आठवत नाही. परंतु याच्यामध्ये एक मेन प्रश्न हा आहे की बऱ्याच जणांना असं वाटत असते की सर हे दशेरी आणि नीलम आणि त्याच्यानंतर याच्यापासून तयार होते आम्रपाली, आणि नीलम आणि दशेरी हे दोघं एकमेकांचे फक्त बदललेत, पण इथं ज्या व्हरायटीज असतील त्या वेगवेगळ्या काय येतात. हे जे असेल पा हे नेमकी कशामुळे झालं या गोष्टी आपल्याला जो कन्सेप्ट असेल इथं समजून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस हायब्रिड एखादं बनलं जातं ते हायब्रिड बनवताना याच्यामध्ये ए चा एखाद दोन पॅरेंट असतात. समजा फॉर एक्झाम्पल ए आणि बी आपण दोन पॅरेंट्स घेतले. ए चा क्रॉस ज्यावेळेस बी बरोबर होतो त्यावेळेस यांच्यापासून जे बनलं जातं ते F1 असतं पा, F1 असतं. आता हे जे F1 असते हेच तुमचं काय असते हायब्रिड असते पा, हेच काय असते हायब्रिड असते. याच्यामध्ये तुमच्या F1 मध्ये जे काय तयार झालं असेल त्याला तुम्ही नाव सी जर दिलं, या सी मध्ये ए चे 50% गुण दिसतील पा आणि बी चे 50% आपल्याला जेनेटिकली कॅरेक्टर्स दिसतील पा. आता हे झालं हायब्रिडच्या बाबतीमध्ये. पण सर ह्या दोघांमध्ये ज्यावेळेस क्रॉस होतो दशेरी वर्सेस नीलम आणि नीलम वर्सेस दशेरी, दोन्ही तर पॅरेंट्स एकच आहे, पण त्यांच्यापासून बनलेलं जे F1 असेल ते वेगळं का आहे, हा सगळ्यात मोठा आपल्या समोर प्रश्न असेल पा. आजचा कन्सेप्ट तोच समजून घ्यायचा आपल्याला की नेमकी हे वेगळ्या व्हरायटी कसं काय बनले गेले. यांचे आम्रपाली या दोघांचा दशेरीचा क्रॉस नीलम बरोबर केल्यानंतर आम्रपाली, नीलमचा क्रॉस दशेरी बरोबर केल्यानंतर मल्लिका, ह्याच्यामध्ये नेमकी बदल का झाला. आता ज्या वेळेस आपल्याला एवढं तुमचं क्लासेस वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा आपण ज्यावेळेस अभ्यास करत होतो पहिलं त्यावेळेस एवढी काही गरज आपल्याला वाटत नव्हती की सर हे प्रिंटिंग मिस्टेक असू शकतं, मागं पुढे होऊ शकतं की दशेरी वर्सेस नीलम आम्रपाली किंवा नीलम वर्सेस दशेरी मल्लिका असं काहीतरी आपण वाचून जायचो. पण याच्या मागे नेमकी काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला माहित नव्हतं. तर हे समजून घेण्यासाठीच आजचा एक कन्सेप्ट सिरीजचा पार्ट आहे. तर याच्यामध्ये पहा नेमकी हे बदललं कसं काय. आता ज्या वेळेस एक ब्रीडिंगचा नियम लक्षात ठेवायचा कधीही, जेनेटिक्स सगळ्यात आवडता सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे जेनेटिक्सचे कन्सेप्ट एकदम चांगल्या प्रकारे समजून घेताल पा. ठीक. तर ब्रीडिंग जे असेल पा याच्यामध्ये एक नियम आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा हायब्रिड बनवतात त्याच्यामध्ये पॅरेंट्सचा ज्यावेळेस तुम्ही क्रॉस करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल दशेरी आहे यांच्या बरोबर क्रॉस केलाय नीलमचा, तर ज्यावेळेस तुम्ही पहिला जो पॅरेंट्स लिहिलेला असेल तो ब्रीडिंग मध्ये ऑलवेज फिमेल असतो, हे लक्षात ठेवा. कोण असतो? ऑलवेज फिमेल असतो. आणि सेकंड वाला जो असेल ते ऑब्व्हियसली काय असणार आहे, मेल असणार आहे पा, मेल असणार. तर ह्या दोघांचा फिमेल आणि मेलचा ज्यावेळेस क्रॉस होतो त्याच वेळेस हायब्रिड तिथं बनलं जातं. तर हा नियम आपल्याला पहिला लक्षात ठेवायचा. पहिलं जे काय तुमचा पॅरेंट्स लिहिलेला असेल तो फिमेल असेल पा. आता याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, तर याच्यामध्ये हे दिसतं की दशेरी ही जे असेल पा ऍज पर द ब्रीडिंगच्या नियमानुसार ही फिमेल असणार आहे. ही काय असणार? फिमेल. नीलम काय असणार आहे? तर मेल असणार आहे पा. म्हणजेच जे काही तुमचे मेल असेल तर मेल मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जे काय पॉलिनेशन मध्ये किंवा फर्टिलायझेशन मध्ये भाग घेतला जातो तो कोणता असतो? पोलन ग्रेन्स असतो. तो कोणता असतो? पोलन ग्रेन्स असतो. ठीक. आता जी फिमेल असेल याच्यामध्ये फर्टिलायझेशन मध्ये जो भाग घेणारा पार्ट असतो तो काय असतो रे तुमचा? एग्ज असते. ते काय असते? फिमेलचे एग्ज असतात. म्हणजेच इथं दशेरीचे एग्ज असतील आणि नीलमचे काय असतील? पोलन ग्रेन्स असतील, आणि ह्या दोघांमध्ये फर्टिलायझेशन होऊन काय बनलेलं असते? आम्रपाली बनलेली असते. तसंच जर तुम्ही दुसरा क्रॉस जर पाहिला नीलम वर्सेस दशेरी, फक्त उलट केलंय सर, उलट केल्याने फरक काय पडला? फरक डायरेक्ट व्हरायटी चेंज झालेली पा. इथं काय केलं, नीलम ही फिमेल असणार आहे, इथं नीलम मेल नाही, नीलम ही फिमेल असणार आहे आणि दशेरी काय असणार आहे? मेल असणार आहे पा. म्हणजेच फिमेल म्हटल्यानंतर इथं एक कोणाचे असतील? फिमेलचे असतील, आपल्या नीलमचे असतील, आणि दशेरीचे काय असतील? पोलन ग्रेन्स असतील, आणि ह्या दोघांचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय बनलं जाईल? मल्लिका बनलं जाईल. पण सर एवढ्यावरच थांबतं का या गोष्टी? याच्यावरून हे लक्षात येतं की वेगवेगळ्या व्हरायटी नावं तयार झाले, फिमेल कोण आहे मेल कोण आहे हे आपल्याला कळलं. पण ह्याच्या पाठीमागे हेच रिझन आहे का? तर नाही. काही जर जेनेटिक्स मध्ये चांगल्या प्रकारची जर तयारी त्यांची असेल तर त्यांना एक माहित असेल
की जे काही मेंडेल्सनी लॉ दिलेले आहेत, मेंडेल्सनी जे काही लॉ दिलेले आहेत त्या लॉच्या जर नुसार जर आपण जर पाहिलं तर दोन्हीही पॅरेंट्स मधले म्हणजे दशेरी आणि नीलम या दोन्हीही पॅरेंट्स मधले 50-50% गुण 50-50% गुण हे आम्रपालीमध्ये दिसणारे आम्रपालीमध्ये दिसणारे. तसंच नीलमच्या आणि दशेरीचे गुण हे 50-50% हे आपल्याला कशात दिसणारे मल्लिकामध्ये दिसणारे. मग सर असं लिहिलं काय ना असं लिहिलं काय सेमच झालं ना, दोन्हीकडचे 50-50% गुण येणार आहेत. आणि हे 100% खरं आहे की दोन जे पॅरेंट्स असतील त्याच्यातले 50-50% गुण त्याच्या F1 मध्ये आलेले असतात. हे 100% खरं. पण मग सर हे दोन्हीचे जर 50-50% गुण आले मग असं दशेरी पहिलं लिहिलं काय नीलम पहिलं लिहिलं काय, त्यांच्यापासून जे बनणार आहे त्याच्यामध्ये 50-50% गुण तर दोघांचे असतील. मग याच्यामध्ये बदल करण्याची काय आवश्यकता होती, तर याच्यामध्ये बदल याच्यामुळे झाला ते म्हणजे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. हे काय असतं सर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स, तर हे काय असतं तेही समजून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये जे काही तुम्ही म्हणतात की मेंडेलच्या लॉ नुसार 50-50% गुण जे असतील पा ते F1 मध्ये आलेले आहेत पा. जसं की माझ्यामध्ये माझ्या आईचे 50% आणि वडिलांचे 50% गुण आलेले, तुमच्यामध्ये पण 50-50% गुण जे असेल आई आणि वडिलांकडून आलेले असतील. पण हे जे 50-50% गुण जे खाली येतात किंवा कॅरेक्टरिस्टिक्स किंवा जीन्स खाली येतात ते म्हणजेच नेमके काय असते, तर ते असतो न्यूक्लियस मधला डीएनए. तो असतो न्यूक्लियस मधला डीएनए. न्यूक्लियस मधला जे काही जेनेटिक मटेरियल असेल ते 50-50% तुमच्या जे काही F1 असेल त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. मग जेनेटिक मटेरियल किंवा जे काही तुमचे जेनेटिक मटेरियल जे असेल ते फक्त आणि फक्त न्यूक्लियस मध्येच असतं का, तर नाही. न्यूक्लियस मध्येच असतं असं नाही. जेनेटिक मटेरियल न्यूक्लियस मध्ये तर असतंच, पण याच्या बरोबर प्लांट मध्ये जे काही सेल असेल त्याच्यात दोन ऑर्गॅनेल्स असतात. एक म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि दुसरं असतं क्लोरोप्लास्ट. दुसरं कोणतं असतं क्लोरोप्लास्ट. या दोघांमध्ये सुद्धा डीएनए प्रेझेंट असतो. डीएनए प्रेझेंट असतो पा, दोघांमध्ये सुद्धा डीएनए प्रेझेंट असतो. आणि हा डीएनएचं जे काही जेनेटिक मटेरियल असेल त्याची एक कॅरेक्टरिस्टिक्स असते. ज्यावेळेस जेनेटिक मटेरियल एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जातं त्याला म्हटलं जातं इनहेरिटन्स पा. त्याला काय म्हटलं जातं इनहेरिटन्स. मग हे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे जर पाहिलं असेल हे ऑर्गॅनिल्स आहेत सेलचे पा, आणि हे दोघंही प्रेझेंट कशात असतात सायटोप्लाझम मध्ये असतात. म्हणून तर याला म्हटलं जातं सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. म्हणून तर काय म्हटलं जातं सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हटलं जातं. मग आता इथंच मेन आपलं कारण आहे की नेमके या दोघांचे नेमके नाव का बदलले. आता याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हणजे जो डीएनए सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे जो मायटोकॉन्ड्रिया मध्ये जो डीएनए आहे आणि क्लोरोप्लास्ट मध्ये जो डीएनए आहे तो डीएनए पास होणारे F1 मध्ये. मग सर त्याच्यात काय विशेष आहे, डीएनए पास होणार म्हणजे दोन्हीकडून ते डीएनए जाऊ शकतो. तर एक लक्षात ठेवा, मेल पॅरेंट मधला जे काही सायटोप्लाझम जे असेल ते सायटोप्लाझम मधले जे डीएनए असते मेलकडे कधीच नसतात. मेलकडे जे काय असेल ते डीएनए असते न्यूक्लियस मधले. मग हे डीएनए कुठून जातात F1 मध्ये, तर हे डीएनए ऑलवेज फिमेल कडून जात असतात. ऑलवेज फिमेल कडून का जातात, कारण सायटोप्लाझम जे काय तुमच्या आता इथं फिमेल जर असेल तर एक तयार होते, तर एक मध्ये जे न्यूक्लियस असेल ते पण असणारे आणि सायटोप्लाझम पण असणारे, सायटोप्लाझम पण असणारे. पण जे पोलन ग्रेन्स असेल याच्यामध्ये फक्त न्यूक्लियस असणारे, फक्त न्यूक्लियस असणारे, सायटोप्लाझम नसणारे. मग सायटोप्लाझम मधला जो डीएनए असेल तो डीएनए कोणाकडून खाली जाणार किंवा F1 मध्ये जाणार आहे, फिमेल कडूनच जाणार आहे. मग इथं फिमेल कोणती दशेरी, याच्यामधला जो सायटोप्लाझम मधला डीएनए जो असेल तो दशेरीतला आम्रपालीमध्ये आलेला आहे. आणि याच्यामध्ये जे नीलम मध्ये जे काय सायटोप्लाझम असेल याच्यामधला जो डीएनए असेल तो मल्लिकामध्ये आलेला आहे पा. म्हणून तर नाव चेंज झाले, म्हणून नाव चेंज झाले. कारण सायटोप्लाझ्मिक जे इनहेरिटन्स आपण जे म्हणतो ते फिमेल कडूनच तो जो डीएनए असेल मायटोकॉन्ड्रिया आणि त्याच्यानंतर क्लोरोप्लास्ट मधला तो डीएनए फिमेल कडूनच जे काही F1 असेल त्याच्याकडे पास केला जातो, मेल कडून तो येत नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि याच्यामुळेच हे दशेरी इथं पहिला जो लिहिलाय त्याचा क्रॉस जो नीलम बरोबर केलाय त्याच्यापासून बनलेली आम्रपाली जी की एक आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी वापरतो. आणि त्याच्यानंतर नीलमचा क्रॉस ज्यावेळेस दशेरी बरोबर केला जातो त्यावेळेस जी बनलेली मल्लिका आहे
ती मल्लिका व्हिटॅमिन साठी प्रसिद्ध आहे. तर ह्या दोघांचे क्रॉस जरी पॅरेंट्स एकच असले तरी पण त्यांच्यापासून बनलेले जे F1 असेल म्हणजे आम्रपाली आणि मल्लिका हे डिफरंट असणार आहे. याचं कारण काय आहे? सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स हे त्याचं कारण आहे पहा. कारण फिमेल कडूनच तो पास होतोय सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स, म्हणजे फिमेल मधला सायटोप्लाझम मध्ये असलेले डीएनए तो तिथं पास होत असतो. म्हणून यांचे दोघांपासून जे बनलेले जे काही तुमचे क्रॉस असेल त्याच्यापासून बनलेले F1 हे वेगवेगळे दिसतात पहा. ठीक, तर हेच कन्सेप्ट होता आपला की दशेरी आणि नीलम यांच्यापासून आम्रपाली आणि नीलम आणि दशेरी दोन्ही जरी पॅरेंट्स एकसारखे असले पण क्रॉस करताना तिथं वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले आहेत, म्हणून त्यांच्यापासून बनणाऱ्या व्हरायटी सुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्याचं कारण काय? सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. ठीक, तर हे कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल की नेमकी हे नाव का चेंज झाले. पॅरेंट्स तर एकच आहे पण नावं चेंज झाले तिथे किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बदलले, ह्याचं कारण आहे त्याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. ठीक, तर हे कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता. असेच कन्सेप्ट सिरीज जे असेल ते आपली चालू राहील पहा. दुसरी महत्वाची गोष्ट की हे कन्सेप्ट तुमचे ब्रीडिंग एक तर माझा आवडता विषय, त्याच्यामुळे ब्रीडिंग मधले जे काही कन्सेप्ट असतील ते कन्सेप्ट मी हॉर्टिकल्चर असो त्याच्यानंतर ॲग्रोनॉमी असो ह्याच्यामध्ये मी सांगतच असतो. परंतु ब्रीडिंग हा काही अवघड नाही. आपण जर इंटरेस्टिंग जर त्याच्यात जर काम केलं तर सगळे इझी गोष्टी आहेत पहा. आता आपण हे फक्त पाठ करत असतो, फक्त पाठ करून ह्या गोष्टी चालणार नाही. तर याच्या पाठीमागे नेमकी काय सायन्स आहे, हे का असं झालं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. मग हे जर कळलं तर रट्टा मारायची गरज लागत नाही पहा. आतापर्यंत तुम्ही काय केलं? आतापर्यंत तुम्हाला पण हेच सांगितलं गेलं की ठीक यार दशेरीचा क्रॉस नीलम बरोबर झाला आणि आम्रपाली बनली आणि नीलमचा क्रॉस हे दशेरी बरोबर झाला ही मल्लिका बनली. मग ह्याच्या पाठीमागे नेमकी कारण काय हे नाही सांगितलं. याच्यात फक्त एवढंच सांगितलं याच्यापासून आम्रपाली बनली आणि मल्लिका बनली, एवढंच सांगितलं. एवढं सांगून तुमच्या मनात जे प्रश्न आला असेल की सर हे दोन्ही तर सेम दिसतंय पण याचं उत्तर तुम्हाला कधीच मिळालं नसेल पहा. ना बीएससी ॲग्रीत मिळालं असेल ना तुमच्या कुठल्याही क्लासेस कडून मिळालं असेल. पण हे डेप्थ मध्ये जाण्याचं कारण का, हे जे असेल पहा हे नुसतं पाठ करून चालत नाही पहा. जर तुम्हाला हे पाठ करायचं असेल तर तुम्ही करू शकता, ठीक आहे. पण त्याच्या पाठीमागे नेमकी काय सायन्स आहे हे जर तुम्ही जर समजून घेतलं तर बऱ्यापैकी तुमचा रट्ट्याचा जो विषय असेल तो मिटलेला असेल पहा. आणि तुम्हाला एक आन्सर लिहायला एक क्लॅरिटी येऊन जाते की आपलं हे आन्सर लिहिलेलं बरोबरच आहे. हे त्याच वेळेस कळतं ज्यावेळेस तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील पहा. म्हणून हे जे कन्सेप्ट असतील ते अतिशय महत्वाचे असतात ॲग्रिकल्चरमध्ये. तुम्ही आत्ताचाही पेपर पाहिला असेल एफ असो दुसरा कोणताही, त्याच्यामध्ये ज्यावेळेस व्हरायटी विचार त्यावेळेस आपल्याला काही कळतच नाही. आपण तो रट्टा हा जिथं रट्टा मारायचं तिथं मारायलाच सांगेल मी. पण जिथं कन्सेप्ट आहे तिथं कन्सेप्ट समजूनच घेतले पाहिजेत. आणि असेच कन्सेप्ट समजण्यासाठी आपण एक नवीन बॅच घेऊन येतोय पहा. ती बॅच जी असेल पहा ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर प्लस जनरल बँकिंग असेल, ती बॅच आहे निश्चय 1.0 पहा, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये ती तिथं असणार आहे. तर याच्यामध्ये तुमच्या काय काय सुविधा भेटतील हे तर तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहेच. पण याच्यात एक वैशिष्ट्य असं आहे की एक सब्जेक्ट एक टीचर अशा पद्धतीने ही बॅच आणली गेलेली आहे. आणि बऱ्याच जणांचा मेन इश्यू होता की सर आम्हाला आकाश सर भेटत नाहीये क्वांट शिकवण्यासाठी. तर आकाश सर या बॅच साठी पूर्ण बॅच घेणार आहेत. पूर्ण बॅच हे लक्षात ठेवायचं. कारण बरेचसे ॲग्रीचे विद्यार्थी माझ्याकडे आलते सर की प्री आणि मेन्स याच्यामध्ये थोडासा इश्यू होतो, हे दोन्ही ॲट अ टाइम होऊ शकतं का? त्याच्यासाठीच ही बॅच आणलेली आहे. प्री आणि मेन्स हे दोन्ही सुद्धा जे काय पार्ट असेल तो पार्ट तिथं कव्हर केला जाईल. त्याच्यासाठी आकाश सर क्वांटला असतील. पूर्ण बॅच आकाश सरच घेतील हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचे इंग्लिशचे जे टीचर असतील पहा, जे क्षितिज सर असतील पहा, क्षितिज सरच्या बद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की इंग्लिशमध्ये आजच्या घडीला तरी त्यांना तोडीस तोड नाहीये. कारण इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क आणणे ते पण कंटिन्युअस तसा हा माणूस आहे. तर क्षितिज सर तुमच्या बरोबर असतील या बॅच मध्ये इंग्लिशसाठी. त्याच्यानंतर रिझनिंग साठी शंकर सर असतील पहा, जे मेन्स साठी त्यांची ओळख निर्माण त्यांनी केलेली आहे. तर ते शंकर सर आपल्या बरोबर असतील पूर्ण रिझनिंगच्या पार्टमध्ये. जीएच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आता बरेचशा तुम्ही एक्झाम पाहत असताल, जीएचा जो पार्ट असेल पहा तो त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होतंय. आणि जीए मध्ये तुम्ही मागच्या काही दिवसापासून आतिश सरांचं नाव ऐकत असेल. त्यांचे क्वेश्चन्स असो त्यांचं मटेरियल असो, त्या मटेरियल वरती ते आज खूप फेमस असे आहेत. तर आतिश सर आपल्याला जीए साठी असेल.
ॲग्रीकल्चरसाठी मी स्वतः असेल ॲग्रीकल्चरचा पार्टमध्ये तुमचे जे काही सब्जेक्ट असतील ते माझ्याकडे असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं फक्त ए-एफ-ओच नाही, तर तुम्हाला असाच सिलेबस तिथं कव्हर केला जाईल. कारण हा भर माझा असतो, की मुलगा फक्त ए-एफ-ओसाठी नाही झाला पाहिजे, तर ए-एफ-ओ व्यतिरिक्त बाकीचे जे एक्झाम याच सिलेबसवरती जे डिपेंड आहे, त्या सगळ्या सिलेबस तुमचा झाला पाहिजे आणि त्या सगळ्या एक्झाममध्ये तुम्ही बसले पाहिजेत. ह्यो हेतू असतो. कारण विद्यार्थी फक्त ए-एफ-ओ साठी येतो. फक्त ए-एफ-ओ करून तुम्ही पाहत असतात, की मी जरी ॲग्रीचा असेल तरी मी तुमचं लॉस करणार नाही. जे काही खरं आहे ते तुमच्या समोर मांडणार मी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फक्त ए-एफ-ओच कर, ए-एफ-ओच कर ह्या गोष्टी ज्या असतील या थोड्याशा चुकीच्या आहेत. जागा पाहता, रेशिओ पाहता, ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला सगळ्या बाजूनी तयारी ठेवावं लागेल. फक्त आणि फक्त ॲग्रीकल्चरवरती डिपेंड राहून चालणार नाही. हां, आणि ॲग्रीकल्चर सोडून सुद्धा चालणार नाही. तर एक 2-2.5 तास तुमचा काळ जो असेल ते ॲग्रीकल्चरला दिलाच पाहिजे आणि त्याची जी काही गॅरंटी असेल ती ॲग्रीची माझ्यावर असेल. कारण तुमच्या लेक्चरमध्ये एवढ्या डेप्थमध्ये तुम्हाला शिकवलं जातं, की ते जे काही डेप्थमध्ये जे शिकवलं जाईल त्याच्यामध्ये कुठलीही एक्झाम असो, तुम्ही ॲग्रीकल्चरच्या बाबतीमध्ये निवांत राहा. ही गॅरंटी माझी असेल ठीक. तर हे ॲग्रीचा पार्ट हा माझ्याकडे असेल आणि इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये निखिल सरांचं नाव पूर्ण देशामध्ये तर आपण पाहतोयच, की पूर्णपणे कुठलाही विद्यार्थी असो तर तो इंटरव्ह्यूसाठी निखिल सर हे तिथं आपल्याला गाईडन्स करणार आहे या बॅचसाठी. तर ही जी बॅच असेल ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये असेल. तर या बॅचला सुरुवात जी असेल 12 जानेवारी 2026 ला सुरू होते. पण रजिस्ट्रेशन आत्ता स्टार्ट झालेलं आहे. तर जे काही तुमचं रजिस्ट्रेशन असेल ते करून घ्या. कारण नंतर लिमिटेड सीट्स आहे. जागा फुल झाल्यानंतर पुढे ॲडमिशन भेटणार नाही ठीक. तर 12:30 ते 5:30 ही दुपारच्या सेशनमध्ये ही बॅच असणार आहे. तर ह्या बॅचचे जे डेमो असतील ते डेमो 12 ते 15 जानेवारी पर्यंत तुम्ही डेमो करू शकतात आणि जर समजा काही प्रॉब्लेम आलाच तर या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ऑनलाईन बॅच खरेदी करणार असाल तर डायरेक्ट संकल्प 247 हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर ती बॅच तुम्ही तिथं खरेदी करू शकता ठीक. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत बॅच बद्दल द्यायची होती आणि त्याच्यानंतर हे जे कन्सेप्ट असतील असे अनेक कन्सेप्ट आपण तिथं पाहणार आहोत. ते कन्सेप्टमध्ये निशांत राहा, की हे कन्सेप्टमध्ये ॲग्रीकल्चरला प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी आहे. कुठल्याही मुलाला विचारा, जे जेन्युइन तयारी करतो त्याला बिंदास विचारू शकतात, की जी काही तुमचा कन्सेप्ट बाबतीतचा जो पार्ट असेल, मेहनत करून घेण्याचा जो पार्ट असेल, वीकली टेस्ट असतील या सगळ्या गोष्टी, तर या सगळ्या गोष्टी माझ्याकडून करून घेतल्या जातील ॲग्रीकल्चरच्या मुलांकडून. ॲग्रीकल्चरच्या बाबतीत निवांत राहा, पण ॲग्रीकल्चर बरोबर आपल्याला जनरल बँकिंग पण करायची आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण कॅलेंडर आपल्यासमोर आकाश सरांनी ठेवलेलं आहे. ते जे कॅलेंडर असेल त्याच्यासमोर मध्ये आपल्याला हे दिसतंय, राहिलेले फक्त 5 महिने आहेत. त्या 5 महिन्यामध्ये आपल्याला तयारी करायची आहे. तर म्हणून हे जे काही तुमचं बॅच असेल ती अतिशय महत्त्वाची असेल. याच्यामध्ये एक्झाम नसतात. प्रॉपर पद्धतीने बॅच होती. होमवर्क प्रॉपर पद्धतीने होतो. याच्यामुळे ह्या बॅचला तुम्ही नक्कीच ॲडमिशन घ्या आणि आपण जे असेल तर भेटूया 12 जानेवारीला 2026 ला संकल्प एज्युकेशन येथे आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल जे असेल ते सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. धन्यवाद. थँक यू.